मित्र हो, नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, अखेर भाजपने शिंदे सेनेभोवती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेभोवती आपले पाश आवळायला सुरुवात केलेली आहे. एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा भाजपकडून सरळ प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामध्ये हळूहळू शिंदे सेना अडकत चाललेली आहे. काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी केलेलं वक्तव्य की महाराष्ट्रामध्ये आम्ही एकट्यानं जिंकून येऊ शकतो, हे त्यांनी केलेलं वक्तव्य. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी एक कलमी कार्यक्रम राबवला, तो म्हणजे शिंदे सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी फोडून आपल्या पक्षात त्यांना प्रवेश देणं. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची घेतलेली भेट आणि या गोष्टीबद्दल केलेली तक्रार आणि याबद्दल हसत अमित शहांनी दिलेलं उत्तर, या सर्व गोष्टी पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की एकनाथ शिंदे हळूहळू भाजपच्या जाळ्यामध्ये अडकत चाललेले आहेत. मित्र, गेल्याच महिन्यात मी या राजकीय परिस्थितीवर 2 ते 3 व्हिडिओ बनवले होते. त्यावेळी या गोष्टी एकदम काय विकोपाला गेलेल्या नव्हत्या. तरीसुद्धा मी ज्या काही गोष्टी होत्या माहीत होत्या त्याच्यावरनीच मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदे हळूहळू राजकारणात फसत चाललेले आहेत. भाजपच्या कमळाच्या चिखल्यात हळूहळू एकनाथ शिंदे यांचा पाय फसत चाललेला आहे आणि नेमकं 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीतच या गोष्टी घडत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. नगर परिषदांच्या नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत. तर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुढच्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने घेतलेला हा निर्णय शिंदे सेनेसाठी डोकेदुखी ठरत आहे. एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपने चालवलेला आहे. या विरोधात एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे तक्रार केली होती. पण एकनाथ शिंदेना इतके वर्ष राजकारण केल्यानंतर आणि जवळपास 1.5-2 वर्षे जास्तच भाजपसोबत राहिल्यानंतर भाजपचं राजकारण कळण्याची गरज होती. कोणत्याही दिल्लीच्या आदेशाशिवाय महाराष्ट्रात असं घडत नाही, एवढं तरी एकनाथ शिंदे यांना कळायला हवं होतं. पण त्यांना ते कळलं नाही आणि अमित शहाकडे त्यांनी रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली. ही तक्रार करून रवींद्र चव्हाण यांना करेक्ट कार्यक्रम करण्याचे दिलेले आदेश आणि त्यांच्याकडून होत असलेल्या अंमलबजावणीला जणू एकनाथ शिंदे यांनी होकारच भरला. कारण रवींद्र चव्हाण यांची ज्यावेळी निवड झाली भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी, त्यावेळी त्यांच्याकडे हा करेक्ट कार्यक्रम करण्याचा एक कलमी कार्यक्रम देण्यात आलेला होता आणि तो कार्यक्रम ते अगदी करेक्ट करतायत हे एकनाथ शिंदे यांनी तक्रारीतून सुचवलं. त्यांची तक्रार ही रवींद्र चव्हाण यांच्या कामाची पोचपावतीच होती जणू. त्यामुळे अमित शहा रवींद्र चव्हाण यांच्यावर सध्या खुश आहेत. आता काही दिवसांपूर्वी मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता, तुम्हाला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र बसलेले असताना एकनाथ शिंदे यांच्या गटातील 3 मंत्री तावातावानं मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना असं विचारलं की आपला युती धर्म आहे, युती धर्मामध्ये आपलं ठरलेलं आहे की एकमेकांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घ्यायचं नाही. असं असताना तुम्ही हा कार्यक्रम काय चालवला आहे? त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या 3ही मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांच्या समक्ष थेट झापून काढलं. उल्हासनगरपासून अशा कार्यक्रमांना सुरुवात कोणी केली, असा उलटा सवालच शिंदे गटातल्या या 3 मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी केला आणि हे 3ही मंत्री त्यांच्या आवाजाची धार कमी करत खालीमान घालून निघून गेले. उल्हासनगरमध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांना शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडलं आणि आपल्या पक्षात घेतलं. तोच धागा पकडून भाजपचे म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणाले की तुम्ही सुरुवात केली, आता पुढे आम्ही कसं करायचं ते आम्हाला नका सांगू. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची गोची करण्याचं काम जे आहे ते पद्धतशीरपणे भाजपकडून सुरू आहे. आता हा कार्यक्रम सुरू असताना एकनाथ शिंदे हे गडबडलेले आहेत.
कारण दुसरीकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आणि होम पिच असलेल्या ठाण्यामध्ये काही पदाधिकारी उद्धव सेनेकडे वळू लागलेले आहेत. नुकताच असा मोठा 200 ते 250 कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा मातोश्रीवर पार पडला. म्हणजे एकीकडे भाजप तर दुसरीकडे एकनाथ शिंदे असं सध्या समीकरण बनलेलं आहे. त्यामुळे होतं आहे काय की एकनाथ शिंदे यांच्या गटाची खूप मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. गटाचे नेते संजय शिरसाट याने 2 दिवसांपूर्वीच असं स्टेटमेंट केलं की भाजपने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, नाहीतर महाराष्ट्रात खूप काही वेगळं घडू शकतं असा त्याने दिलेला इशारा. त्यामुळे भाजपचा मनसुबा त्यांनी केलेले प्रयत्न आणि दुसरीकडे उद्धव सेनेने चालवलेले प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या जिव्हारी किती लागले आहेत आणि त्यामुळे त्यांचा कसा तिळपापड झालेला आहे हे या एका स्टेटमेंटमुळे तुम्ही पाहू शकताय. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या पूर्वी प्रचारसभेमध्ये एकनाथ शिंदे यांनीसुद्धा भाजपला नाव न घेता एक कडक इशारा दिला होता की रावणाचा उन्मत्तपणासुद्धा अग्नीत खाक झाला, जळून खाक झाला. या हुकुमशाही रावणाला या निवडणुकीत जाऊन टाका असं आव्हान त्यांनी भाजपचं नाव न घेता केलं होतं. या गोष्टीवरूनच तुम्हाला कळू शकेल की युतीमध्ये विशेष करून शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील संबंध किती ताणले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे ज्यावेळी नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा प्रचार सुरू होता त्याच दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच हॉटेलमध्ये उतरले होते, तरीसुद्धा ते एकमेकांना भेटले नाहीत. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करताना म्हटलं की आम्ही प्रचारानिमित्त आलेलो होतो, त्यामुळे एकत्र भेटण्याचा प्रश्न येत नाही. तेही प्रचारामध्ये बिझी होते आणि मीही प्रचारामध्ये बिझी होतो, त्यामुळे आम्ही भेटलो नाही अशी सारवासारव केली असली तरी दाल में कुछ तो काला है. कारण तुम्हाला मी आजपर्यंतच्या ज्या गोष्टी सांगितल्या, जे धागे दाखवले तुम्हाला, त्याच्यावरून असं कळतं आहे की कुठंतरी युतीमध्ये पाणी मुरतं आहे आणि ते खरं आहे. मित्रहो, या संपूर्ण ह्याच्यामध्ये अजित पवार गट मात्र तटस्थ राहिलेला आहे. म्हणजे ज्यावेळी अजित पवार गटानं भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि ते गेले, तिथपासून अजित पवार गट हा आपण भाजपच्या डोईजड होणार नाही ना याची काळजी घेतो आहे. म्हणजे कुठेही त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते असं खूप मोठ्या प्रमाणावर स्टेटमेंट भाजपला इशारा दिला वगैरे अशी स्टेटमेंट करताना दिसत नाही. तर एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते कधीकधी अचानक आक्रमक होतात आणि त्यांना घरी बसवण्याचा एक कलमी कार्यक्रम महाराष्ट्रात भाजपकडून सुरू आहे. आणि हे करीत असताना सुरुवातीला टार्गेट केलं जातं आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या होम पिच असलेल्या ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर भगवा फडकवून एकनाथ शिंदे यांची गच्छंती करण्याचा डाव भाजपच्या लोकांनी आखलेला आहे. आणि त्याच्यापासून आता एकनाथ शिंदे कसा बचाव करू शकतात, ते महानगरपालिकेवर आपला भगवा फडकवू शकतात का हे येणाऱ्या काळात नक्की समजेल. पण तरीसुद्धा भाजपने केलेला हा एक कलमी कार्यक्रम एकनाथ शिंदे यांना चांगलाच महागात जाणार अशी सध्याची चिन्ह आहेत. मित्रांनो, आता म्हणाल की भाजपचं जे सरकार आहे ते कदाचित एकनाथ शिंदे यांनी जर पाठिंबा काढून घेतला तर अल्पमतात येऊ शकतं. तर मित्रहो, भाजपसमोर सध्या अनेक पर्याय आहेत. उद्धव सेनेची शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदेवर एवढी रागावलेली आहे की त्यांनी त्यांचे आमदार फोडले, सुरतमध्ये नेलं आणि त्यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपने जेवढं दुखावलं नाही तेवढं एकनाथ शिंदे यांनी आपल्याला दुखावलं अशी भावना उद्धव सेनेमध्ये आहे. उद्या कधी एकनाथ शिंदेंनी पाठिंबा काढून घेतला तर उद्धव सेना भाजपबरोबर सामील होऊ शकते सत्तेमध्ये. हा पहिला मुद्दा. या मुद्द्यालाच अनुसरून दुसरा मुद्दा म्हणजे सरकार पडत असेल तर राष्ट्रवादी शरद पवार गट ते सरकार तारून नेण्याचा प्रयत्न करणार नाही असं सध्याच्या स्थितीत सांगता येत नाही. कारण देवेंद्र फडणवीस ज्यावेळी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीसुद्धा राष्ट्रवादीनं सरळ म्हटलं होतं, म्हणजे त्यावेळी राष्ट्रवादी अखंड होती, त्यावेळी शरद पवारांनी आता सरळ विधान केलं होतं की सरकार पाडून सध्या महाराष्ट्राला चालणार नाही. त्यामुळे सरकार तरण्याचा प्रयत्न आम्ही करू, कुणी पाठिंबा दिला नाही तर आम्ही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहोत बिनशर्त, असं स्टेटमेंट त्यांनी केलं होतं. त्यामुळे आताच्या घडीला शरद पवार त्यांना पाठिंबा देणार नाहीत असं सध्याची स्थिती नाही, देऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे तिसरा आणि महत्त्वाचा जो पहिल्यांदा सांगायला हवा होता पण तो तिसऱ्या क्रमांकावर मी सांगतो आहे, कारण प्लॅन बी हा एक अतिशय महत्त्वाचा प्लॅन आहे भाजपचा. हे दोन ज्या गोष्टी सांगितल्या त्या अगदी वरवरच्या आहे. तिसरा प्लॅन जो आहे भाजपचा तो म्हणजे एकनाथ शिंदे गटामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असलेला एक वर्ग आहे, ज्या वर्गाला आणि त्यांच्या दुखण्याला भाजप हळूच फुंकर घालते. आणि ती फुंकर कोणाच्या तोंडातून घालते तर उद्योगमंत्री असलेल्या उदय सामंत यांच्या तोंडून. उदय सामंत यांना उद्योगमंत्रीपद आता नको आहे, त्यांना उपमुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागलेत. ज्यावेळी म्हणजे विधानसभा निवडणुका झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं मुख्यमंत्रीपदासाठी, त्यावेळी एकनाथ शिंदे हे रुसून सातारा जिल्ह्यातल्या आपल्या गावी गेले होते. त्या गावी गेल्यानंतर ते अचानक परत का आले? का भाजपने त्यांची मनधरणी केली का? तर नाही, त्याने कारण राजकीय नाही असं सांगितलं होतं. पण ज्यावेळी एकनाथ शिंदे निराश असतात आणि त्यांच्या निराशेचं कारण म्हणजे राजकीय गोष्टी असतात, नंतर निराशेचं कारण काय अशा आमच्यासारखं काय आर्थिक प्रॉब्लेम नसतं, बरोबर ना? त्यामुळे ते राजकीय प्रॉब्लेममुळे जेव्हा असे टेन्शनमध्ये येतात त्यावेळी ते गावी जातात, हे सर्व सूत्र आहे. त्यामुळे तसेच ते त्यावेळी गेले होते, पण ते कोणतीही अट न घालता आणि काहीही न करता भाजपने परत आले, कारण हा भाजपचा प्लॅन बी त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. तो प्लॅन बी हाच असा होता की उदय सामंत यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन एकनाथ शिंदेंची शिवसेना फोडायची. जशी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली तीच पद्धत एकनाथ शिंदे यांची शिवसेना फोडण्यामध्ये वापरायचं. आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे लोक आलेले आहेत आमदार म्हणून, ते सत्तेसाठी हपापलेलेच आलेले आहेत, त्यांना सत्तेतच राहायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे मी वरवर बोलत नाही आहे, एकनाथ शिंदे जे माघारी परतले गावावरून त्यामागेसुद्धा या आमदारांनी एक दबावगट निर्माण केला. हे मुख्य कारण आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सहभागी व्हावंच लागेल. सत्तेतून बाहेर फेकलो गेलो तर भाजप कोणाला ना कोणाला विकत घेऊन त्यांची सत्ता तर स्थापन करेल, पण आपण सत्तेतून जर बाहेर गेलो तर आपलं कसं होईल याचा आपण विचार केला पाहिजे. अशा शब्दात या आमदारांनी एकनाथ शिंदेंना समजवलं आणि एकनाथ शिंदे परत माघारी परतले आणि जे काही खातं मिळेल त्या खात्यावर ते राजी झाले. हे संपूर्ण जर राजकारण पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला कळतं आहे की हळूहळू भाजपला एकला चलो रे म्हणजे पुढच्या विधानसभेपर्यंत एकट्यानं आणि स्वबळावर लढून आपली सत्ता आणायचा भाजपचा मनसुबा आहे. आणि हा मनसुबा एवढा पद्धतशीरपणे राबवला जातो आहे, त्याची ट्रायल महानगरपालिका निवडणुका नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि त्याची पहिली झलक तुम्हाला नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये दिसून आली. ज्या सत्ता तर सगळीकडे पाहिजे भाजपला, महानगरपालिकेत पाहिजे, नगर परिषदेमध्ये पाहिजे, नगरपालिकांमध्ये पाहिजे, पंचायत समिती पाहिजे आणि जिल्हा परिषदेत पण पाहिजे. पण ज्या ठिकाणी ती सत्ता जाते असं वाटेल त्या ठिकाणी या शिंदे सेनेची किंवा अजित पवारची जो तिथे स्थानिक गट जो या दोनपैकी जो जास्त प्रबळ असेल त्याची मदत घेऊन त्यांच्याशी युती करून तिथं 2 पावलं मागे येऊन तिथं सत्ता स्थापन करणं हा भाजपचा मनसुबा आहे. हे करत असताना भाजपने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि त्याच्याबाबत सांगताना असं सांगितलं जातं आहे की स्थानिक स्तरावर कार्यकर्ते निर्णय घेतील. असं स्थानिक स्तरावर सांगून त्यांनी भाजपनेही वेळ मारून दिलेली आहे. पण स्थानिक स्तरावर करण्याची अशी वेळ भाजपवर काय येते? राज्यस्तरावर भाजप एवढा चुकीची म्हणजे जे युती धर्मात जी जशी स्टेटमेंट करायला पाहिजेत एक पद्धतशीरपणे तशी करत नाही, तर आम्ही राज्यभरात एकटे लढू, आम्हाला कोणाची मदतीची गरज नाही, मदतीच्या कुबड्यांची गरज नाही, असं जे उर्मटपणे सांगतात त्यांना स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांवर हा विषय सोपवण्याची वेळ काय येते हे कोणी विचारित नाही. पण स्थानिक स्तरावर हे याच्यासाठी केलं की तिथली पण सत्ता आपल्याकडे मिळाली पाहिजे. आपण युतीच्या धर्मातून का होईना पण मिळाली पाहिजे. तिथली एकदा सत्ता मिळाली की भाजप स्वतःचं तिथं स्थान निर्माण करेल, तिथं काही ना काही
करून स्वतः स्थान निर्माण करेल आणि तिथलं जे शिंदेसेना आहे ती पण संपवून टाकेल. शिंदेसेना असेल किंवा अजित पवार गट असेल, जो कोणी त्यांना पाठिंबा देईल त्यांना संपवून टाकेल आणि तिथं भाजप वाढवेल. हे पुढच्या विधानसभेचे आणि पर्यायाने लोकसभेचे तयारी जी आहे ती सध्या भाजप या मार्गातून करू लागले आहे. मित्रहो, तुम्हाला या एकूणच प्रकरणाबद्दल काय वाटतं? भाजपच्या भूमिकेबद्दल आणि एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या कोंडीबाबत तुमची मतं काय आहेत ती नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.